बघा आपला बेसिक प्रॉब्लेम आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सरचा प्रॉब्लेम नंबर 5. अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. फक्त ऍडजस्टमेंट किती दिसतंय स्क्रीनवर तुम्हाला प्रश्नाखाली? दोनच ऍडजस्टमेंट दिसतात. हे दोन्ही ऍडजस्टमेंट शक्यतो असतातच. सबस्क्रिप्शनचे असते, कॅपिटलायझेशनचे असते. मी तुमचे बरेच काही पॉइंट पाठ करून घेतलेले आहेत, माहिती आहे तुम्हाला. पहा, एंट्रन्स फी कॅपिटलाइज करणे म्हणजे ते ऍड करण्यासाठी अगोदर कोणतरी. आता एक महत्वाची गोष्ट अशी आहे की यामध्ये जवळपास बऱ्याचशा मुलांना प्रॉब्लेम येतो या तारखेचा, समजत नाही लवकर. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. पहा, तुम्हाला रेसिडेंट पेमेंट अकाउंट जे दिलेलं असतं ना, ते शक्यतो करंट इयरचं असतं. कोणत्या वर्षाचं असतं? मग इथं त्याला तारीख दिलेली 31 मार्च 2000, म्हणजे याचा अर्थ आपलं करंट इयर कोणतं आहे? 22-23, बरोबर आहे. मग तुम्हाला दिलेल्या इन्फॉर्मेशन मध्ये 22-23 चे जे काही आकडे आहेत ते करंट इयर आहेत. मग त्याच्यावरून तुम्हाला समजेल सर 23-24 म्हणजे हे कोणतं वर्ष झालं? नेक्स्ट इयर. म्हणजे इथं प्रिव्हियस इयर, लास्ट इयर काय असलं असतं? पण त्याचं काही नाहीये. मग मी काय केलं, पहिल्यांदा करंट इयर, लास्ट इयर अशी उदाहरणं घेतले. आता करंट इयर, नेक्स्ट इयर अशी उदाहरणं घेणार आणि नंतर तिन्ही एकत्र असणारे घेणार. ठीक आहे, ओके. हा प्रॉब्लेम सोडवताना काय करायचं असतं? आता हा एकदम बेसिक प्रॉब्लेम आहे. इथे टोटल वगैरे बरोबर आहे, बेरीज करून पहा बरं जरा. 4 4 8 12 2 बरोबर आहे. ओके, ठीक आहे. इन सेन्स काय माहितीये का, जर हे टॅली असेल तरच तुमचा प्रॉब्लेम टॅली होणार आहे, म्हणून म्हटलं. ओके, काय काय बनवायचं आपल्याला? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, बॅलन्स शीटला सुद्धा तारीख कोणती? 31 मार्च 2003. परंतु जर आपल्याला कॅपिटल फंड माहित नसेल, आहे का याच्यात दिलेला कॅपिटल फंड, तर अशा वेळेला आपल्याला हा ओपनिंग बॅलन्स शीट सुद्धा बनवावं लागतं. ओपनिंग बॅलन्स शीट म्हणजे या वर्षाच्या पहिल्या दिवसाचं बॅलन्स शीट. सर शेवटचा दिवस माहिती आहे कोणता आहे? म्हणजे पहिला दिवस काय असेल? 1 एप्रिल 2000. किंवा मागच्या वर्षाचा शेवटचा दिवस काय असेल? याला म्हणतात ओपनिंग बॅलन्स शीट. ते केव्हा बनावं लागतं? कॅपिटल फंड अवेलेबल नाही. तुम्ही नोटीस केली, काल 4 उदाहरणं सोडवले असतील, तुम्हाला नोटीस झालं असेल की ओपनिंग बॅलन्स शीट मध्ये कॅपिटल फंड मध्ये फक्त दोनच गोष्टी येतात. कोणत्या कोणत्या? आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन कधीचं? लास्ट इयर. त्याच्यात काय करेल लास्ट इयरचं? म्हणजे ते पण येणार नाही. म्हणजे इथं ओपनिंग कॅपिटल काय येणार तुमचं? फक्त कॅश एवढंच येणार. बघा मी सोडून दाखवतो, ठीक आहे. इथे आपलं मेन आन्सर आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, नंतर बॅलन्स शीट. आणि मी वर्किंग मध्ये काय बनवलं? आता हे बॅलन्स शीट किती तारखेचं मग? 2000. हे कळालं का? मग तुम्ही दोन्ही पैकी कोणतीही एक तारीख देऊ शकता. एक तर 1 एप्रिल 2022 द्या, नाहीतर 31 मार्च 2022 असं पण लिहू शकता. क्लियर? यहाँ तक समजे? नाही समजे? हे जे वर्किंग आहे, वर्किंग कशासाठी बनवलं मी? ओके, एवढंच का? बडबड करू नका. चला, ऍडव्हान्स मेथड का बेसिक मेथड? पहिले बेसिक मेथड डायरेक्ट तुम्हाला ऍडजस्टमेंट सोडवायला लावते, बरोबर. सगळ्यात पहिल्यांदा याच्यात कॅपिटल फंड शोधा. आहे का? नाहीये ना. पण मला इथं कॅपिटल फंड नाव तर लिहून ठेवावं लागेल. या टॉपिक मध्ये कॅपिटलला काय म्हणतात? कॅपिटल फंड, बरोबर. आहे का माहिती? अमाऊंट माहिती? नाही माहिती. मग त्याच्यासाठी मला काय करायचं आता? ओपनिंग बॅलन्स शीट बनायचं, बरोबर ना. चलो जाएंगे. पहिली ऍडजस्टमेंट काय? क्लब कडे किती मेंबर आहेत? प्रत्येकाची वर्गणी किती? अरे म्हणजे 600 लोक दरवर्षी तुम्हाला, दरवर्षी. सर वर्षी कशावरून? इथं काय? अॅन्युअल म्हणजे वार्षिक. दरवर्षी तुम्हाला किती पैसे देणार? किती लोक पैसे देणार? कितना पैसा जमा हो जाएगा रे? 60,000. हा आपला इन्कम का एक्सपेन्स? त्या इन्कमचं नाव काय?
म्हणजे मला दरवर्षी 60,000 रुपये मिळायला पाहिजे. पण मिळाले किती बघा, किती मिळाले? मग एखादा गरीब असं म्हणेल सर 60,000 मिळायला पाहिजे, 53,000 मिळाले म्हणजे फक्त 7,000 7,000 बाकी आहेत. सही आहे गलत? हे कळालं का? मग मी काय करतो, पहिल्यांदा टू सबस्क्रिप्शन नाव लिहितो. टू सबस्क्रिप्शनचं काय होईल रे? इथं टूचं इथं बाय केलं पहा, दुसऱ्या वळीवर लिहितो वाटलं बाय सबस्क्रिप्शन. इथे लिहिले मी, किती मिळाले मला? 53,000 मिळाले ना, बरोबर ना? लेकिन मेरा बाहर कितना अमाउंट चाहिए? 60,000 कळाले का? 60,000 कळाले का? कसे आले 60,000? ऍडजस्टमेंट मध्ये क्लिअर सांगितलं का आपल्याकडे किती मेंबर आहेत आणि किती रुपये वर्गणी आहे, बरोबर? या जमया. मग आता आपला रूल काय म्हणतो, तर लास्ट इयरचे आउटस्टँडिंग, नेक्स्ट इयरचे आउटस्टँडिंग, सॉरी ऍडव्हान्स आणि करंट इयरचे आउटस्टँडिंग. मग याच्यात लास्ट इयरचे किती आहेत पहा. लास्ट इयर, लास्ट इयरचे आहेत का? अरे मागच्या वर्षाचे आहेत का? मागचं वर्ष म्हणजे काय वर्ष पाहिजे होतं ते? आहे का 21-22चं काही? जर असं तर काय केलं असतं, लेस केला असतं. पण आहे का सर? मग पुढच्या वर्षीचे आहेत का? पुढच्या वर्षीचे आहेत का? आहे ना? बडबड करू नका रे. पुढच्या वर्षीचे आहेत का? किती आहेत? मग पुढच्या वर्षीचे काय करतात? इथं लिहिलं मी लेस. त्याला आउटस्टँडिंग नाही म्हणतात, काय म्हणतात? ऍडव्हान्स. ऍडव्हान्स फॉर 23-4 का? ओके. किती रे? ते लिहिले 5. वजाबाकी किती आली? क्लिअर आहे? आणि आता मला सांगा, आपले बाहेर किती पाहिजे होते रे? 60,000 पाहिजे, बरोबर ना? आता हे 5,000 मायनस केले. पहिल्यांदा मला सांगा, या 5,000चा दुसरा इफेक्ट मला द्यायचा आहे. नीट विचार करा, माझ्याकडे पुढच्या वर्षाचे पैसे आत्ता चाललेले आहेत. नीट विचार करा, मेरे पास अगले साल का पैसा आज ही मिला है, क्या ये मेरा इनकम है? माझा इनकम तो पुढच्या वर्षी, पण पैसे माझ्याकडे ना, आत्ताचे ना. समोरच्या माणसाने उद्याचे पैसे आजच तुमच्याकडे ठेवायला दिले, जे उद्या मिळायला पाहिजे नव्हते, पुढच्या वर्षी मिळायला पाहिजे नव्हते, पण मिळाले कधी? क्या इसको इनकम माना जाएगा? ती तारीख येईपर्यंत ते पैसे आपलं कर्ज असेल. काय असेल? कळलं का? म्हणजे 5,000 कुठे लिहिणार सांग? लायबिलिटी साईड. कोणत्या? याच वर्षाच्या बॅलन्स शीट मध्ये. तिथे बॅलन्स शीट आलं ना तुमचं? तिथं बॅलन्स शीट मध्ये कॅपिटल फंडच्या खाली 2-3 ओळी सोडून मी इथं काय लिहितो? ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन. किती रुपये रे? नक्की ना? जमलं का? ओके. आता पुढे काय सर? बाहेर तर 60,000 पाहिजे ना, ठीक आहे नाही? पण इथे किती आहे फक्त? म्हणजे याचा अर्थ काय? परत एकदा समजून घ्या. तुम्हाला मिळाले 53,000, त्यातले 5,000 कधीचे? पुढच्या वर्षी. मग मिळालेले 48,000 कधीचे? मग एवढेच आहे का आपले या वर्षीचे? मग या वर्षीचे टोटल किती पाहिजे? मग अजून किती बाकी आहे? हे कळलं का? 12 कुठून आले कळलं का? का सितारे जमीन पर? काय करायचं? ऍड. ऍड काय रे? आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग फॉर कोणतं वर्ष?
2022 किती रुपये? मग बाहेर 60,000 आहेत का? आता या 12चा इफेक्ट होतो का बरं ऍसेटला? हे पैसे मिळायचे बाकी, बरोबर आहे का? मग इथं ऍसेटला आलो मी, इथं लिहिलं काय? आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. किती रुपये रे? ठीक आहे, ओके, जमलं. चलो आगे बढ़ेंगे. ए आता नवीन ऍडजस्टमेंट समजून घ्या. काय आहे नवीन ऍडजस्टमेंट? 50% एंट्रन्स फीज टू बी कॅपिटलाइज करणे म्हणजे कॅपिटल मध्ये, आणि कॅपिटल मध्ये ऍड करण्याच्या अगोदर हे समजलं पाहिजे. झालं का नाही पाठ? मग आता मला सांगा काय कॅपिटलाइज करायचं तुम्हाला? मग पहिल्यांदा तुमच्या प्रश्नामध्ये एंट्रन्स फी आहे का? आहे का? काय नावाने रे? टू का बाय? मग या टू एंट्रन्स फीचं पहिल्यांदा बाय एंट्रन्स फी केलं मी, ठीक आहे. लिहिलं बाय एंट्रन्स फीज. किती रुपये मिळाले? 20,000, बरोबर. मग मला तिकडे ऍड करायचे ना, कशामध्ये? मग तिकडं प्लस करायचे. मग इथं काय करावं लागेल? मी इथं लिहितो लेस काय? बर 50% काय? शाबास, कॅपिटलाइज. किती रे? बाहेर किती आले? 10,000, बरोबर. आणि जेवढे मी इथं मायनस केले, जेवढे मी इथं, तेवढे मी इकडे. मग मला इथं काय लिहायचंय? प्लस काय? एंट्रन्स फीज, बरोबर. किती रे? 10. ओके सर, तुम्ही प्लस केलं पण वरती तर काहीच नाहीये, म्हणून तर सापडत ना. मग करू ना बेरीज, काय घाई काय आपल्याला? एंट्रन्स फी कळाली का? जमेगा. चलो आगे बढ़ेंगे. ऍडजस्टमेंट संपल्या. पहिल्यापासून टू बॅलन्स बीडी म्हणजे कोणत्या तारखेचा बॅलन्स आहे? कोणत्या तारखेचा? पहिल्या तारखेचा, बरोबर. ओपनिंग म्हणजे हे पैसे कधी होते माझ्याकडं? मागचं वर्ष संपलं तेव्हा, किंवा हे वर्ष सुरू झालं त्या पहिल्या दिवशी माझ्याकडे पैसे होते, म्हणजे माझी काय होती? ऍसेट होती. कुठे लिहिणार मी? कोणत्या बॅलन्स शीट? वर्किंग मधल्या. काय लिहिणार मी? कॅश इन हँड असं लिहिलं तरी चालतं, नुसतं कॅश लिहिलं तरी चालतं. किती होते रे दादा? हा, 11,200, बरोबर. नंतर टू सबस्क्रिप्शन झालं का? म्हटलं 5,000. इथं म्हटलं टू सेल ऑफ फर्निचर म्हणजे काय रे? हा, फर्निचर विकलं ना. आता फर्निचर विकलं, आता थोडस कन्फ्युजन आहे बरं का सुरुवातीच्या बाबतीत, परंतु विचार करण्यासाठी, मी प्रवृत्त करण्यासाठी टाकले. काय म्हटलं? सेल ऑफ म्हणजे फर्निचर आपण, म्हणजे पूर्वी फर्निचर होतं का इथून पुढे फर्निचर असेल, बरोबर. आता त्याची काही बुक व्हॅल्यू, केवढ्याला विकलं, किती लॉस झाला असं काही सांगितलेलं नाही, म्हणजे होतं त्या किमतीला विकलं, बरोबर आहे का? आणि विकल्यानंतर आपल्याकडे शिल्लक नाही, म्हणजे जेवढं विकलं तेवढंच होतं, बरोबर. मग हे फर्निचर विकलं, मग याच्यानंतर माझ्याकडे असेल का याच्या पूर्वी माझ्याकडे होतं? म्हणजे कोणत्या बॅलन्स शीट मध्ये असेल? कोणत्या बॅलन्स शीट? दोन बॅलन्स शीट माझ्याकडे, वर्किंग मधल्या बॅलन्स शीट. माझ्याकडे फर्निचर होतं म्हणूनच मी विकलं ना, का शेजारच्याच आणून विकलं? असं तर करत नाही ना. फर्निचर विकलं ना, फर्निचर विकलं म्हणजे माझ्याकडे फर्निचर होतं, तेवढेच होतं. मग हे होतं ते या बॅलन्स शीट मध्ये असेल शेवटच्या दिवशी, का पहिल्या दिवशीच्या बॅलन्स शीट मध्ये असेल?
पहिल्या दिवशीचे बॅलन्स शीट कळलं का? मग इथं मला द्यायचंय काय फर्निचर फक्त काय सेल केवढ्याचं होतं 10 होतं ना मग आता राहिलं खरे कसं काय नाही राहिलं सर विकलं ना पैसे आले ना समजतंय का पण जर असं सांगितलं असं 10,000चं फर्निचर मी 8,000ला विकलं तर मग मात्र जो होणारा लॉस असेल किंवा प्रॉफिट असेल तो आपल्याला रेव्हेन्यू म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर लिहायचा असतो ठीक आहे ओके नो प्रॉब्लेम हे सेल ऑफ फर्निचर कळलं का तुम्हाला बरं एंट्रन्स फी झालं बाय रेंट काय करायचं बायचं कुठं बरोबर आहे का सांगा टू रेंट किती रुपये 16,000 16,000 फर्निचर फर्निचर कुठं फर्निचरचं काय का हा पुढचं का बाय फर्निचर म्हणजे काय रे अरे फर्निचर घेतलं का फर्निचर विकलं घेतलं ना मग पूर्वी होतं का आता असेल मग हे फर्निचर कुठे लिहायचं मला बॅलन्स शीट मध्ये ऍसेट लिहिलं इथं मी फर्निचर बघा हे किती रे फर्निचर 28,000 ते माझ्याकडून आहे ना फॉर्मॅट चुकलेला आहे थोडासा त्याच्यामुळे लिहिता येईना प्रॉपर हा नंतर काय बाय इलेक्ट्रिसिटी म्हणजे लाईट बिल भरलं कुठे येणार ते एक्सपेंडिचरला टू इलेक्ट्रिसिटी बरोबर का किती रुपये रे इलेक्ट्रिसिटीचे 2,400 ते नंतर काय रे बाय इन्व्हेस्टमेंट काय होईल बाय इन्व्हेस्टमेंट सांगा बरं ऍसेटला जाईल ना इन्व्हेस्टमेंट कितना रुपये आहे त्याच्यानंतर बाय सॅलरी 16,500 कुठे लिहायचं टू सॅलरी बरोबर का किती आहे बर त्यानंतर बाय बॅलन्स कॅरी डाऊन म्हणजे माझ्याकडे पैसे शिल्लक आहे कुठे लिहायचे ऍसेटला शाबास तिथे ऍसेटला लिहिलं मी काय नाव किती होत रे 6,300 बरोबर नंतर काय रे बोल नको रे झालं संपलं ते 94,200 टोटल कुठे लिहायची का चला आता आपलं काम पहिल्यांदा वर्किंग क्लोज करायचं ना सांगा किती फेरी झाली इथं बेरीज किती आली 21,200 नक्की तेच 21,200 इथे येतील ना मग बरोबर आणि कॅपिटल फंड किती येईल मग बघा बरं 21,200 आणि मग कॅपिटल फंड मला लिहायचे माहिती ना बॅलन्सिंग फिगर अरे हा सांगा कॅपिटल फंड तुम्हाला माहिती आहे बॅलन्स शीटला दोन्ही बाजूची बेरीज कशी असते ऍसेटची बेरीज 21,200 आली लायबिलिटीला काहीच नाही म्हणजे हे सगळेच्या सगळे काय आहे बरोबर आहे का कॅपिटल फंड शोधल्यानंतर त्याला कंसामध्ये काय लिहितात शाबास बॅलन्स फिगर ठीक आहे वर्किंगचं काम संपलं का रे वर्किंग काय बनवलं होतं आपण फाइंड आउट कॅपिटल फंड फाइंड केलं का चला हे 21,200 कुठे लिहायचे मग हे तर प्रश्नचिन्हाच्या जागेवर लिहिले किती रुपये नक्की मग टोटल किती झाली तुमची येऊ का डायरेक्ट बाहेर नको ना का बरं हा मग आता सांगा कोणती बाजू जास्त आहे त्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर क्रेडिट साइड किती रुपये रे बेरीज
70,000 नक्की. नंतर मग मला काय करायचं, बोलू नको रे मध्ये मध्ये, सांगा. शेवटी 0. अरे हा, दुसरा 0, तिसरा 1 का बरं कळालं का? वरती बेरीज पहा ना, 4 आणि 5 किती झाले, खाली तर 0 आहे ना, यापैकी ना इकडं हातचा आला 1 ना, 1 6 7 7 2 9 9 6 15 15 5 20 हातच्या 2 2 आणि 2 4 किती किती येईल? याला काय नाव द्यायचं रे, टू सरप्लस, बरोबर. ब्रॅकेट मध्ये काय रे, एक्सेस ऑफ पलीकडचं, बरोबर ना, इन्कम ओव्हर एक्सपेन्सेस किंवा एक्सपेंडिचर असं लिहिलं तरी चालते. ठीक आहे, सांगा. आता काय राहिलं, काय करायचंय, 3500 बॅलन्स शीट मध्ये ऍड केले, बरोबर. एक 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 गोळ खाली काय येतंय रे, हा ना, ते फॉर्मॅट चुकलाय माझ्याकडून थोडासा, ठीक आहे, हरकत नाही. चला, सरप्लस काय करायचं रे मला सांगा. सरप्लस बोलू नको रे, किती आहे, 3/100 नक्की फसवायचं ना, सांगा बेरीज किती आली. 66,300. आणि आता काय करायचं मला, टोटल करायची ना, बघा बरं टोटल सारखी येते का दोन्ही बाजूची, दोन्ही बाजूची टोटल सारखी येते का सांगा. ऍसेटला किती येते पहा, शेवटी 0, परत 0, 3 10 20 21 चाल 2 7, बरोबर आहे का, पॉवर 0 0 3 1 राईट आहे. कॅपिटलाइज करणे म्हणजे समजलं,